नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम. सकलम न्यूज ॲनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपचा बंडखोर ठरला. भिवंडीचा महापौर. 6 नगरसेवक फुटल्याने शिंदे सेनेला धक्का. महापालिकेच्या महापौर निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. अतितटीच्या लढतीत भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांनी 48 मतांसह विजय मिळवत महापौर पद पटकावले. काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजपमधील 6 फुटीर नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे हा अनपेक्षित निकाल लागला. या निकालामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसलेला आहे. निवडणुकीपूर्वी शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाने दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेत कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे अंतिम टप्प्यात विलास पाटील, भाजपच्या स्नेहा पाटील आणि नारायण चौधरी यांच्यात तिरंगी लढत रंगली. मतदानानंतर विलास पाटील यांना 25, स्नेहा पाटील यांना 16 तर नारायण चौधरी यांना तब्बल 48 मते मिळाली. महापौर व उपमहापौर निवडणूक स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृहात पार पडली. ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. सर्व अर्ज वैध ठरवून माघारीसाठी 15 मिनिटात अवधी देण्यात आला होता. या प्रक्रियेत अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने अखेरीस तिरंगी लढत झाली. मतदानात भाजपमधील 6 नगरसेवक फुटल्याचे स्पष्ट झाले. ही फूटच निर्णायक ठरली आणि नारायण चौधरी यांना विजय मिळवून दिला. काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या समर्थनामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. या निकालामुळे भिवंडीच्या राजकारणात नव्या आघाड्या आणि संभाव्य बदलांची चर्चा सुरू झाली आहे. पुढील बातमी आहे, ब्रिटनमध्ये राजपुत्र अँड्रू विंडसर अटकेत. एप्स्टीन प्रकरणी पोलिसांची कारवाई. मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात अमेरिकन गुन्हेगार जेफ्री इप्स्टीन याच्याशी संबंधित असल्याच्या आरोपांमुळे वादात सापडलेले ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स अँड्रू यांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ते किंग चार्ल्स तिसरे यांचे धाकटे बंधू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बर्कशायर आणि नॉर्फोक येथील यांच्या निवासस्थानी डेम्स व्हॅली पोलीस यांनी छापे टाकले. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. अधिकृत निवेदनात पोलिसांनी नाव जाहीर करण्यास टाळाटाळ केली असली तरी सूत्रांनी अटकेची पुष्टी केली आहे. 2001 साली व्हर्जिनिया गिप्रे या महिलेने आपण अल्पवयीन असताना प्रिन्स अँड्रू यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान थेम्स व्हॅली पोलिसांचे सहाय्यक मुख्य कॉन्स्टेबल ॲलिव्हिर राईट यांनी सखोल तपासातून महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे सांगत गैरवर्तणुकीचा ठपका ठेवण्यात आल्याचे नमूद केले. ब्रिटनचे पंतप्रधान केर स्टॅमर यांनी प्रतिक्रिया देताना कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही असे स्पष्ट केले. अमेरिकन काँग्रेसकडून एप्स्टीन फाईल सार्वजनिक झाल्यानंतर ब्रिटिश राजघराण्यावर सातत्यानं टीका होत होती. या पार्श्वभूमीवर राजघराण्याने चौकशीस पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवणारे निवेदन प्रसिद्ध केले होते. दरम्यान प्रिन्स अँड्रू यांनी याआधी सर्व आरोप फेटाळून लावत आपण कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचा दावा केला होता. या अटकेमुळे ब्रिटिश राजघराण्यावरचे दबाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील बातमी आहे, राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाचे उद्या लोकार्पण. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती. कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवन कार्यावर आधारित उभारण्यात आलेल्या भव्य वस्तू संग्रहालयाचे लोकार्पण शनिवारी 21 तारखेला दुपारी 4 वाजता होणार आहे. या सोहळ्यास राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार प्रमुख उपस्थिती लावणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली. सोहळ्याच्या नियोजनाबाबत बैठक त्यांच्या दालनात पार पडली. गुरव यांनी सांगितले की कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसा आणि शिस्तबद्ध सोहळा व्हावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. अधिकाधिक शाहूप्रेमींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज तसेच धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने यांच्यासह सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. या संग्रहालयात राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि प्रगतशील कार्याचा वेध घेणारे दुर्मिळ दस्तऐवज, छायाचित्र आणि ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले आहे. शाहू महाराजांनी राबविलेले सामाजिक न्यायाच्या धोरणांचा आणि बहुजन कल्याणाच्या कार्याचा आढावा या संग्रहालयातून घेता येणार आहे. दरम्यान हा लोकार्पण सोहळा लोकोत्सवासारखा साजरा करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे. या निमित्ताने राजर्षी शाहू सलोका मंच व अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने दसरा चौक ते शाहू जन्मस्थळ दरम्यान शाहू समता ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी 3 वाजता दसरा चौकातून रॅलीला प्रारंभ होईल. बैठकीस विविध अधिकारी, इतिहास अभ्यासक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुढील बातमी आहे, कोल्हापूर सांगली चौपदरीकरणाला गती, 937 कोटींची नवी निविदा जाहीर. विविध कारणांमुळे अनेक वर्ष रखडलेल्या कोल्हापूर सांगली रस्ता चौपदरीकरण प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. तांत्रिक कारणास्तव यापूर्वीची निविदा रद्द करण्यात आली असून 33.609 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी तब्बल 937 कोटी रुपयांचं अंदाजपत्रकानुसार नवीन निविदा जाहीर करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 6 एप्रिलपर्यंत निविदा स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली आहे. हा प्रकल्प नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे राबवण्यात येत आहे. रत्नागिरी नागपूर महामार्गावरील सांगली फाटा ते अंकली या टप्प्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असून सांगली फाटा चौकाक आणि चौकाक अंकली फाटा असे 2 टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे तसेच वाहतूक कोंडीमुळे चौपदरीकरणाची मागणी सातत्यानं होत होती. जुनी निविदा तांत्रिक कारणांमुळे रद्द केल्याने प्रकल्पाच्या कामाला उशीर झाला होता. मात्र आता नव्याने प्रक्रिया सुरू झाल्याने प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर व सांगली दरम्यानचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ होणार आहे. औद्योगिक व व्यापारी वाहतुकीलाही याचा मोठा फायदा होईल. दरम्यान निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदारांची नियुक्ती झाल्यानंतरच कामाच्या कालमर्यादेबाबत स्पष्टता येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना दर्जेदार आणि सुरक्षित रस्त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असली तरी या नव्या निविदेमुळे प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. पुढील बातमी आहे, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल निवडणूक प्रक्रिया सुरू, आजपासून अर्ज दाखल. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या 25 सदस्यांसाठी होणाऱ्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून आज शुक्रवारी 20 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रारंभ झाला आहे. येत्या 24 मार्च 2026 रोजी होणाऱ्या या निवडणुकीत महाराष्ट्र व गोवा राज्यातील सुमारे 1,90,000 वकील आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे विधी क्षेत्रात निवडणुकीची चुरस वाढू लागली आहे. मुंबई येथील बार काउन्सिलच्या मुख्यालयात 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाची छाननी 28 फेब्रुवारीला होईल तर 2 ते 4 मार्च दरम्यान माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. 4 मार्च रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून 24 मार्चला प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून या निवडणुकीसाठी विद्यमान सदस्य ॲडव्होकेट विवेक घाटगे, माजी जिल्हा बार अध्यक्ष ॲडव्होकेट रणजित गावडे, ॲडव्होकेट अजितराव मोहिते, ॲडव्होकेट सर्जेराव खोत तसेच महिला प्रतिनिधी पदासाठी शैलजा चव्हाण आणि धनश्री चव्हाण इच्छुक असल्याचे समजते. इच्छुक उमेदवारांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह राज्यातील विविध जिल्ह्यातील तसेच गोवा येथील वकील मतदारांशी संपर्क मोहीम सुरू केली आहे. मतदारसंख्येच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 5,800, सांगलीत 4,500, साताऱ्यात 3,500, रत्नागिरीत 1,200, सिंधुदुर्गमध्ये 1,400 आणि सोलापुरात 2,800 वकील मतदान करणार आहेत. दोन्ही राज्यातील एकूण मतदारसंख्या 1,90,000च्या घरात असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. बार काउन्सिलच्या सदस्यांची निवड ही राज्यातील विधी व्यवसायाच्या धोरणात्मक निर्णयांसाठी महत्त्वाची ठरत असते. त्यामुळे जिल्हानिहाय गटबाजी, संपर्क मोहिमा आणि प्रचार याला वेग आला असून पुढील काही दिवसात निवडणुकीचे वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील बातमी आहे, 2030 मध्ये आग्रा किल्ल्यावर 400वी शिवजयंती, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 400व्या जयंतीनिमित्त 2030 साली ऐतिहासिक आग्रा किल्ल्यावर भव्य सोहळा आयोजित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा सोहळा पार पाडण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आग्रा किल्ला हा शिवरायांच्या शौर्यगाथेशी निगडीत असल्याने या ठिकाणी 400वी शिवजयंती साजरी करणे हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरेल, असे फडणवीस म्हणाले. या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवर विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे या सोहळ्याची तयारी करत असल्याचे संकेत देण्यात आले. शिवजयंती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर साजरी व्हावी हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे शिवप्रेमी संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधकांनी मात्र या घोषणेकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहत प्रतिक्रिया दिली आहे. पुढील बातमी आहे, राज ठाकरेंचा हुंकार, रंगशारदामध्ये मनसेचा शक्ती प्रदर्शन मेळावा. मुंबईतील रंगशारदा येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य मेळावा पार पडला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणावर टीका करत मनसेची भूमिका स्पष्ट केली. मुंबई मराठी माणूस आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा त्यांनी दिला. कार्यकर्त्यांना संघटित राहण्याचे आणि बूथ स्तरावर काम वाढवण्याचे आवाहन करण्यात आले. या मेळाव्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मनसे आगामी निवडणुकांमध्ये स्वतंत्र ताकद म्हणून उभे राहण्याच्या तयारीत असल्याचे या मेळाव्यातून स्पष्ट झाले. राजकीय विश्लेषकांच्या मते या सभेमुळे मुंबई आणि ठाणे पट्ट्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. पुढील बातमी आहे, अजित पवारांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही का? राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका. राज्यातील सत्ता समीकरणांवर भाष्य करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली. अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची संधी असताना ती रोखण्यात आली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि पूर्वीच्या सत्ता संघर्षाची पुन्हा उजळणी होत आहे. विखे पाटील यांनी या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेण्याचे आवाहन केले. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात या वक्तव्यामुळे महायुती आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. पुढील बातमी आहे, अजित पवार विमान अपघात प्रकरण, DGCA कडून CCTV फुटेज देण्यास नकार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात नवीन घडामोड समोर आली आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGCA ने माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संबंधित CCTV फुटेज देण्यास नकार दिला आहे. सुरक्षा आणि गोपनीयतेचे कारण पुढे करत ही माहिती सार्वजनिक करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे विरोधकांनी पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. संबंधित अपघाताच्या चौकशीबाबत अधिक माहिती उघड करण्याची मागणी वाढत आहे. DGCAच्या या भूमिकेमुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले असून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम. धन्यवाद.